दरेगाव शिवारात सापडला कैलास पवार यांचा मृतदेह। खुनाचा संशय, नातेवाईकांचा संताप। मुख्य आरोपीच्या अटकेशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही। सीआयडी चौकशीची नातेवाईकांची मागणी। तालुका पोलीस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण। जालना तालुक्यातील दरेगाव शिवारातील वन विभाग परिसरात कैलास दत्तू पवार वय वर्ष 45 राहणार इंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ यांचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती शहरात पसरताच तालुका पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून वातावरण तणावपूर्ण झालं आहे। मृतक कैलास पवार हे 17 तारखेपासून घराबाहेर गेले होते आणि ते परतले नव्हते। यापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांच्या मुलीनं माध्यमांशी बोलताना केलाय। दरम्यान आज दरेगाव शिवारातील वन विभागात एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। तिथे गाडी आढळून आली असून तिच्या नंबर प्लेटवरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली। हा मृतदेह कैलास दत्तू पवार यांचाच असल्याची पुष्टी पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली आहे। दरेगाव जवळील जे वन विभागाचं जे जंगल आहे तिथे एक सुरुवातीला आम्हाला एक अनोळखी व्यक्ती म्हणून एक बॉडी मिळाल्याची माहिती मिळाली। आम्ही तिथे गेलो। तिथे बॉडीच्या शेजारी एक गाडी होती उभी केलेली। त्या गाडीवरून आम्हाला त्या व्यक्तीचं नाव कळालेलं आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे कैलास दत्तू पवार। तर हे जे आहेत याच्यामध्ये आम्ही घटनास्थळ केलेलं आहे आणि त्याच्या मुलीच्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल करीत आहोत। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आला। या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र जोपर्यंत मुख्य आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा नातेवाईकांनी घेतला। माझं नाव नीलम कैलास पवार। माझे वडील 17 तारखेला दुपारी 2-2:30 दरम्यान गेले होते। आज आम्हाला कळलं की त्यांना मारून टाकले म्हणून। त्या आरोपीचं नाव आहे विकी, साक्षी, आदित्य, शुभम, ममता एवढे जण आहे। माझ्या वडिलांना 2 दिवसापूर्वी धमकी पण आली होती पण त्यांना वाटलं त्यांनी त्या गोष्टीला टाळलं। माझे वडील 17 तारखेला गेले होते आणि आज आम्हाला पोलिसांना कळवलं की त्यांना दरेगाव रोडला फॉरेस्टला मारलेला आहे म्हणून। माझ्या वडिलांना जरी न्याय नाही भेटला तर आम्ही त्यांचा अंतिम संस्कार नाही करणार, नाही तर आम्ही आमच्या जीवाचं काही करून घेऊ। त्यांनी आमची तक्रार पहिलं नोंद नव्हती केली, आता नोंद केली आणि माझ्या वडिलांना पटकन न्याय भेटला पाहिजे, नाही तर मी इथून जाणार नाही आणि त्यांच्या बॉडीला आम्ही हात लावणार नाही। माझ्या वडिलांना आम्ही 3 दिवसापासून बघितलेलं नाहीये। त्या मुलांना माझ्या वडिलांना मारून टाकले। त्यांनी धमकी पण दिली होती म्हणून त्यांना लवकरात लवकर अटक केलं जायला पाहिजे। नाही, तक्रार वगैरे नाही, आम्हाला सांगितलं होतं 16 तारखेला दुपारी, पण मग त्यांना वाटलं की त्यांनी त्या गोष्टीला टाळलं आणि 17 तारखेला ते मोतीबागला त्या बाईच्या इथे ममता नाव आहे त्या बाईचं तिथं गेले। आम्हाला चांगलं बोलून गेले 17 तारखेला आणि 18 तारखेला माझ्या पप्पाला रात्रीच्याला फोन केला होता। माझ्या मामीला फोन बंद होता आणि आज आम्हाला आमच्या पप्पाचं कळलं। पोलिसांना आम्हाला सांगितलं नाही, आम्ही काहीच नाही केली कारण की माझे पप्पा तिथे जायचे, आमच्या इथेच राहायचे, दोनच ठिकाणी जायचे। त्याच्यात आम्ही मिसिंगची तक्रार नाही नोंदवली। माझे नीलम कैलास पवार, माझे वडील, मी त्यांची मुलगी। तालुका पोलीस ठाण्यात वातावरण चांगलेच तापलेलं पाहायला मिळाले। दरम्यान या घटनेची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली असून या प्रकरणात 4 ते 5 जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नातेवाईकांनी दिलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून लवकरच संपूर्ण सत्य समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। गेल्या 2 दिवसापासून कैलास दत्तू पवार जे मृत्यू झालेले आहे हे सगळ्या घरच्यांना वाटलं की बाबा हे गावाला गेलेले 2 दिवसापासून, पण आज सकाळीच ठेपा भेटला की बाबा असं मयत झालेले आहे। तर तिथं शहानिशा केल्यानंतर माहिती पडलं की कैलास दत्तू पवार यांचं मृत्यू झालेला आहे। कोणतरी त्यांचं मर्डर केलं आणि काही संशयित लोकांना एक अटक केलं की नाही। आता इथं तालुक्याला आम्ही सर्व समाज बांधव इथं आलेलो आहोत। ते म्हणतात की आम्ही 1-2 जणांना अटक केलं पण सध्या काही अटक झालेली नसून, तर आमची अशी पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की या केसमध्ये दिशाभूल चालू आहे, सखोल चौकशी सीआयडी मार्फत करायला पाहिजे। जिथं ज्या घरातून हे मर्डर झालं, 2 दिवस हा खून झाला होता, त्याला कुठं नेलं, कुठं आणलं, आता हे एक दोन माणसाचं काम नाही। कैलास पवार हा एक मजबूत माणूस होता, याला कमीत कमी 4-5 लोकांनी याचे हत्या केले असा आमचा संशय आहे। तर योग्य प्रकारे आम्हाला न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतो, नसता आम्ही रोडवर उतरू।
आंदोलन छेडू असा इशारा देतो.